स्तव झटती है अखंड दिवसा राती, असे न झाले असे न होतील यांच्या सारखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण वीजनी पाणी देऊन समृद्ध केले, शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले, हो रस्ते वीजनी पाणी देऊन समृद्ध केले, शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले, ध्येयाच्या या झंझावाता कुणी न रोखू शके, ध्येयाच्या या झंझावाता कुणी न रोखू शके, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण अगदी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थनार्थ प्रचाराची रणधुमाळी दिसून येत असून शिर्डी येथील जनेश्वर प्रतिष्ठान शिर्डी शहर नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना साई आश्रम धर्मशाळा यांच्या वतीनं शिर्डी शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली। हॉटेल साई सिद्धी येथून या मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ होत शिर्डीनगर मनमाड रोड साकुरी शिव आणि शिर्डीतील उपनगरात घोषणा देत भाजपा महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रचार करण्यात आला। यावेळी जनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत कोते तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना साई आश्रम धर्मशाळा शिर्डी शहरचे अध्यक्ष रवींद्र शेळके यांच्या उत्स्फूर्तपणे सुरू असलेल्या प्रचाराचे ज्येष्ठ नेते दिगंबर नाना कोते यांनी कौतुक केले। मी हे सांगेल का प्रशांत भाऊच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघली, ह्या रॅलीला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा। आणि महत्वाचं कारण असं तरुणांमध्ये जो जोश आहे तो जोश असण्याचं कारण नामदार साहेबांचं घराणं गेली 25 वर्ष परिसराचा जो विकास करू राहिले, जिल्ह्याचा विकास करू राहिले, त्यात आमच्या शिर्डी गावाचा अत्यंत त्यांनी विकास केला, ज्याने त्या योजना शिर्डीमध्ये आणल्या। आणि नामदार साहेबांचं कार्य, नामदार साहेब प्रत्येक घराघरात पोहोचले, नामदार साहेब प्रत्येक तरुणाच्या आत्म्यापर्यंत गेले आणि नामदार साहेबाच्या माध्यमातून तरुणांना जे सुजयदादाचं नेतृत्व मिळालं, सुजयदादाची वागण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, कामाची पद्धत, याच्यामुळे तरुणामध्ये एक मोठं उत्स्फूर्त वातावरण तयार झालं, त्यांच्या मनामध्ये एक आनंदमय भावना तयार झाली आणि त्या भावनामधून प्रत्येक तरुण सुजयदादाच्या नेतृत्वाखाली कामाला लागलेला आहे। त्यांच्या अविरत कामाने आमचं शिर्डी गावच काय, शिर्डी गाव, शिर्डी परिसर, गणेश परिसर साहेबांना अत्यंत मोठी आघाडी देईल आणि महाराष्ट्रामध्ये साहेब 1 नंबर मताने निवडून येतील या उद्देशाने शिर्डी गावातले सर्व गटतट विसरून प्रत्येक जण कामाला लागला। प्रत्येक बुजुर्ग माणूस, प्रत्येक तरुण माणूस, प्रत्येक स्त्री कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते हे इतके तन्मनधर्मी कामाला लागलेले आणि याचं श्रेय आम्ही साहेबांना खूप मोठं मिळवून देऊ। साहेबांपर्यंत आमची हजेरी त्या दृष्टीनं अधिकाधिक मतं मिळवून देऊन जी लागणार आहे त्यात आमचा फार मोठा अग्रक्रम राहील। आमच्या तरुणांचं भवितव्य त्यामुळे उज्ज्वल राहील। राष्ट्रीय लेवलचा नेता एक दिवस येतो आणि एक दिवस जातो। स्थानिक प्रश्न हे स्थानिक माणसाला माहिती राहतात। जे राधाकृष्ण विखेला स्थानिक प्रश्न माहिती आहे हे प्रियंका गांधीला माहिती नाही। प्रियंका गांधीला माझं असं म्हणणं आहे की त्यांनी इतिहासात जर गेल्या ज्यावेळेस प्रवारा सहकारी साखर कारखाना पद्मश्री धनंजयराव गाडवे याच्या मदतीने सहकारी साखर कारखाना पहिला काढला, त्यावेळेस माझ्या मताने मी 4थीला असेल, त्यावेळेस पंडित नेहरू पद्मश्रीचा सत्कार करायला रेल्वेने कोपरगाव रेल्वे स्टेशनला आले। तिथून गाडीला शिर्डीवरून स्वतः इंदिरा गांधी होती, प्रवराला गेले, पद्मश्रीचा सत्कार केला आणि नेहरूच्याच कारकिर्दीमध्ये, इंदिरा गांधीच्या कारकिर्दीमध्ये पद्मश्रीला पद्मश्री पदवी दिली, ती विखे घराण्याला दिली। याचा अभ्यास प्रियंका गांधीने केलेला फार बरं होईल असं माझं मत आहे।
एक दिवसाच्या बोलण्याला काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून एक कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उदंड असा उत्साह वाढलेला आहे. तर त्या निमित्ताने सुजयदादांच्या नेतृत्वाखाली असेल जनेश्वर प्रतिष्ठान, माननीय नामदार राधाकृष्ण विखे रिक्षा संघटना, आम्ही भव्य मोटरसायकल रॅली या ठिकाणी काढली आहे. आम्ही 10 दिवसापासून प्रचार करत आहोत व वाड्या वस्तींवरती जाऊन आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व विरोधक कुठल्याही प्रकारचं भांडवल करतात, पण विरोधक कोणत्याही माणसापर्यंत आज पोहोचलेले नाही. जिथं वाड्या वस्ती शेवटच्या घटकापर्यंत नामदार साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, यांनी समस्या जाणून घेण्याचं व त्याचं निराकरण करण्याचं काम त्यांनी खऱ्या अर्थाने केलं आहे. आज आम्ही शिर्डी शहराच्या पश्चिम भागामध्ये वाड्या वस्तींवरती जाऊन मोटरसायकल रॅली काढली व 8 दिवसापासून आम्ही प्रचार फेरीच्या माध्यमातून घरोघर वाड्या वस्तीवरती जाऊन समस्या नागरिकांच्या जाणून घेतल्या व नागरिकांशी चर्चा केली. तर आमच्या असं लक्षात आलं की विखे पाटील असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, अध्यक्ष मॅडम शालिनताई विखे पाटील असतील, यांचं आज 25, 30, 35 वर्षापासून या लोकांना योगदान आहे. शिर्डी शहरामध्ये अशी कुठली समस्या नाही, म्हणजे वॉटर लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, रस्ते असतील, अंतर्गत सुविधा असतील, सुशोभीकरणाचे काम असेल, गार्डन असतील, डेव्हलपमेंट असेल, क्रीडा संकुल असेल, इथं विमानतळ झालेले, सगळ्या सुविधा इथं झालेल्या आहे. जिल्हा पण करण्याच्या हालचाली या ठिकाणी वेगवान आहे व त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच एक सक्षम नेतृत्व आहे असं नागरिकांना सर्वांना वाटतं. जनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने एक भव्य अशी मोटरसायकल रॅली काढली आहे. पूर्ण शिर्डी गावाच्या रस्त्यांनी आम्ही ही रॅली काढली. तिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे व आज उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आम्ही आता 8 दिवस पायी फेरी करून आज मोटरसायकल रॅली काढली. उद्या ही मोठ्या प्रमाणात 3-3.5 हजार युवक आमच्या माहितीप्रमाणे जमतील अशी सर्व गावाच्या कार्यकर्ते मिळून ही भव्य रॅली उद्या निघणार आहे. त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावे व विकास पुरुष असलेले आपले डॉक्टर राधाकृष्ण विखेजी पाटील असतील, यांना प्रचंड राज्यात सर्वाधिक मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचा आहे हा संकल्प आपण सगळ्यांनी करूया. आजच्या या होऊ घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमच्या जनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच भारतीय जनता पार्टीचे शिर्डी शहर उपाध्यक्ष प्रशांतदादा कोते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गेल्या 10 ते 15 दिवसापासून आमचे सर्व सहकारी विविध भागात जाऊन जो प्रचार केला, ज्या लोकांच्या ज्या समस्या असतील, काही अडचणी असतील, त्या सर्व जाणून घेतल्या. अडचणी या मतदारसंघात कुठल्याही प्रकारच्या राहिलेल्या नाही, कारण की जो नामदार साहेबांनी जो विकास केलेला आहे पूर्ण समाजाला, दीन दलित लोकांपासून ते सर्व मतदार राहता तालुक्यामध्ये जो नामदार साहेबांचा विकास झालेला आहे त्या विकासाला प्राधान्य देत कुठल्याही प्रकारचे अडचणी काही राहिलेल्या नाही मतदारसंघात. आणि व आम्हाला उदंड असा प्रतिसाद मिळाला. लोकांची जी भावना आहे, नामदार साहेबांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या आधारे नामदार साहेब या राज्यात नंबर 1च्या मताधिक्याने निवडून येतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. शिर्डी परिसरामध्ये फिरताना खूप असा आनंद वाटतो आणि ज्या वेळेस आम्ही 10 ते 15 दिवसापासून या प्रचारात मध्ये कार्यरत असताना लोकांमध्ये फिरताना असं वातावरण जाणून आलंय की सारं वातावरण कमळमय निर्माण झालंय. राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.